आई शपथ, वादळ आलं वादळ धुळीचं. मारा 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 मारा. सांग तू येणार आहे. एक नंबर फील होते बघ. आणि ना मातीचा असा एकदम भारी वास येऊ लागलाय की नाही. आणि त्यातून पाऊस पण येऊ लागलाय. आणि मस्त सनसेट एक नंबर मजा येते बघ. ते वडापाव एक नंबर तळतात बघते. एकदम झाक झालंय बेत एकदम आमचा. बोलू नमस्कार मंडळी, आपण आलोय पुण्याला आणि आपण आलोय बर्गर किंगला. सगळ्या बर्गर्सच्या पुढे एकच नंबर बर्गर होता आणि मला तर खूप जास्त आवडला. मॅडम समोरून ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एकदम व्यवस्थित. ठीक आहे. बघा तयारी चालू आहे सरांची. मॅडमनी मेकअप केलाय. काय खाल्लं? नाही जेवलो तो मामा जेवतो तो नाही जेवलो तो. हा ना मामा जेवणार नाही 2 दिवस आता. उपवास आहे मामा. पागल गुलाबजामुन खाल्ले. मामाने 4 गुलाबजाम खाल्लेत. 10 खाल्ले असतील 10. काहीच नाही तहान लागली मला. मठा मठा द्या ना. काय असते मठा? गोड आहे गोड आहे. नाही नाही चालत. पाणी प्लेन पाणी. हे येणार नेल पेंट दाखवा ना. नेल पेंट नेल पेंट हा तुझा हात दाखव. तुझा हात दाखव नाही. तो हात दाखव. ठीक आहे ना, याच्यात काय एवढं काय मस्त वाटतं. छान वाटतं. मेहंदी दाखव ना. मेहंदी. हा हा हा. तूच लय नटायला. तिला घे ओढून इकडं. ती पण नटते ना, त्याला पण नटू द्या. मित्र आहे आमचा, चांगलं दिसायला. बस आता नाही काय गरज आता चांगलं दिसायची. हा आवाज बोला माझा. माहिती आहे मला. दोघांना ओळखतं. तुमच्याकडे अशा मुंडवळ्या बांधायला लागतात का? लग्नातच बांधतात आमच्यात. आणि जाताना वरातीला एकदा. नागवर नागवर आधीच कमी नाक फुगवताय का? झालं का? काळ काळ नाही लागली पाहिजे आमच्याकडे. तुम्ही काल आला असतं चाललं असतं की. मला पण लागली नजर. आता सर गेलेत स्टेजवर आणि आता आम्ही पण चाललोय फोटो काढायला. आता दीपेश ऐक बोला. माईक आहे खिशामध्ये. आता आपण निघायचं आहे तर लवकर लवकर आटपूया. प्रेझेंट वगैरे देऊया निघूया. तर कुठे जाऊ नको. मी नाही कुठे जात आहे. मी इकडेच आहे. समोर समोर आहे समोर. इकडे बघा. वरती नको बाबू रे. ऋषी उडवतोय ड्रोन. गाईज उडव. खतरनाक रे एकदम भारी. पण जेव्हा पाहिजे होतं तेव्हाच नाही उडवलास. तेव्हा आपण आलोच नाही रे. काय बोलतोय? नाही आलो आता काय करणार त्याला. वाव एकच नंबर. खतरनाक. सर चमकता एकदम उन्हामध्ये. बाकी काय दुसरं काय नाही. तू बघित. आई शपथ, वादळ आलं वादळ धुळीचं. बाबा डेंजर धूळ आहे बघा. फोटो काढायला घेतला आणि वादळ आलं. वादळ वार सुटलं गो. पाऊस नाही. कसलं धूळ कसली उडते. माखला तुमचा सूट. जसे दोघ जण एकत्र येतात ना तसं वादळ येतं. बंद करा बंद करा. मला व्हिडिओला कसं भेटायचं. चला मित्रांनो, आता आम्ही निघतोय घरी जायला. 6 वाजलेत आणि आम्हाला पोचायला बरोबर 5-5.5 तास लागतात. सो सरांना एकदा
पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करूया आणि निघूया. मारा 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 मारा. नारळ काढायला आलेत, हाताशी लागलेत म्हणून काढले ना. लॉनवाले शिव्या घालतील ना. मयूर असं घाबरल्यासारखं कर ना जरा. सांग तू येणार जाऊ दे तिकडे, जाऊ दे, जाऊ दे. आता आम्ही निघालो. सरांना पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेट करतो. कॉंग्रॅच्युलेशन सर पुन्हा एकदा. वहिनी तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन्स. बाय बाय, भेटूया महेश सर. चला गाईज, लग्न झालं, सगळं झालं, घरी जायला निघालो आता आम्ही. ॲक्च्युली चेंज करायचं आहे मला, कारण असा फॉर्मलमध्ये गाडीत 5.5 तास बसणं माझ्याशी तरी होणार नाही. पण आता बसावं लागेल, काय ऑप्शन नाही दुसरं, कारण खूप जास्त वाजलेत, 6:15 वाजलेत आणि पुण्याला आता मजबूत ट्रॅफिक लागणार आहे, मजबूत. सो गाईज मी रस्त्यामध्ये थांबलोच. जाताना इकडे एक ब्रिज आहे आणि ब्रिजच्या खालून एक नदी जाते आणि आजूबाजूला ना ढग वगैरे आलेत दाटून. आता असं वाटतं की पाऊस पडेल. सनसेट होतो एका बाजूला नदीचं पाणी वाहतंय आणि ऋषी बाहेर गेलाय ड्रोन शॉट घ्यायला, तर तो मला हा ड्रोन शॉट शेअर करणार आहे. सो तुमच्यासोबत मी तुम्हाला शेअर करतोय. आता पुढे बघा आणि कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. ऋषीने काढलाय. हे बघा, पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. या सीझनचा पहिला पाऊस आणि हा पहिला ड्रॉप आमच्या गाडीवर बसलेला आहे. येस, पहिला ड्रॉप आमच्या गाडीवर. इस बारिश की पहिली मौसम. बोंद. किती मस्त वाटतंय. बाजूला सनसेट झालाय आणि जोरदार पाऊस पडतोय आणि मातीचा सुगंध दरवळला इकडे आजूबाजूला. शेती आहे साईडला, मस्त वास येतोय ना. कसं वाटतंय मॅडम? एक नंबर सुगंध येतोय मस्त मातीचा, काळ्या मातीचा. आभाळ आले, सनसेट पण होते आणि बाजूला वडापाव शिजतायत, तळतायत. ते पण हसायला लागले ते हसायला लागले, पण तुमचा आवाज नसेल आला माईक मध्ये. माझा माईक कनेक्ट आहे. एक नंबर फील होत आहे. जरा मी आमच्या भाषेत एक नंबर फील होते बघ. आणि ना मातीचा असा एकदम भारी वास येऊ लागलाय की नाही, आणि त्यातून पाऊस पण येऊ लागलाय आणि मस्त सनसेट. एक नंबर मजा येते बघ. आणि ते वडापाव एक नंबर तळतात बघते. एकदम झाक झालंय बेत एकदम आमचा. आता आपण सरांचं लग्न झालंय आणि जाताना रोडला आपल्याला हे दादा भेटलेत आणि इकडे आपण वडापाव खाणार आहोत. दादा नाव काय तुमचं? सुरेश दळवी. नाव काय दादा तुमचं? आमिर शेख. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि आता वडापाव खाऊन बघतो कसा लागतोय तुमच्या इथला. हो हो, थँक्यू. बघा व्लॉग्स बघा यांचे. थँक्यू सो मच. बघितलेच पाहिजे. येस, बघायलाच पाहिजे. 100%. 1,001%. 1,001%. येस, थँक्यू. चला आपण आता इकडे आपले सबस्क्रायबर्स वाढवतोय. दीपेश भोईर, DIPESH भोईर, BHOIR आलं पहिलं. फेमस ना भाऊ. येस, तोच. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही पण करा. येस, धन्यवाद. एकच नंबर. दादाला बोलण्याची माहिती आहे, टेक्निक. त्यामुळे धंदा करतो. येस. सो गाईज, पहिल्या पावसामध्ये पहिला चहा आणि बाजूचं वातावरण बघा. एकच नंबर, एक नंबर वेदर. छान पाऊस पडतोय आणि इथं असं वाटतं की इथून जावंच नाही, एवढं सुंदर वातावरण झालंय. सनसेट पण आहे आणि हा स्पॉट बघा एकदम सुंदर वाटतोय बघायला. आणि रोड साईडला आम्ही लोक थांबलोत मस्तपैकी चहा पिला. मी व्लॉग शूट करताना हे दोघं दादा मला भेटले. दादा नाव काय तुमचं? विशाल गायकवाड, लखन लांडगे. खूप छान वाटलं तुम्हाला भेटून.
आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव दीपेश भोईर. चला काय सगळं आता आपलं आटपलंय. मला वाटतं आता एक आपला लास्टचा हॉल्ट होईल आणि जेवायला थांबू आपण. जर नाही थांबलो तर डायरेक्ट आपण जाऊ डायरेक्ट उलव्याला. जर थांबलो तर तुम्हाला तिथलं दाखवेन मी जे काही घेऊ ते. पण आता डायरेक्ट मी तुम्हाला नंतरच भेटतो कारण आता भाई साहब चार्जिंग ख़त्म हो रही है अभी, तो पावर बैंक पे चार्जिंग लगाना पड़ेगा. भेटूया. सो गाईज आता आम्ही पुण्यामध्ये आहोत. 9:47 9:45 झालेत आणि आम्ही थांबलो बर्गर किंगमध्ये कॅम्प बर्गर खायला. सो ऋषी बोलतोय बर्गर छान असतो. सो त्याच्यामुळं मग आम्ही आलो इकडे. ऋषी वगैरे नॉनव्हेज खाणार आहेत, आम्ही व्हेज खाणार आहेत. सो बर्गरचा हे बघा तुम्ही शॉप कसं आहे, ट्रेडिशनल एकदम ट्रेडिशनल मराठी हाऊस. गाडी आम्ही इकडे दाबून लावली आहे. ती पण आम्हाला सध्या प्रॉब्लेम वाटतोय थोडा कारण इथं वन वे आहेत पुण्यामध्ये. सीन बहुत डेंजर आहे इतर का. हा जो बर्गर किंग आहे तो जो आता मोठी फ्रँचायसी आहे, अमेरिकन फ्रँचायसी बर्गर किंग, याच्या आधीपासून आहे आणि म्हणून त्यांनी नाव नाही बदललं कारण हे खूप जुनं आहे म्हणून आम्ही इथं आलो. ॲक्च्युली ऋषी बोलते की इथला चांगला असतो, मोठा असतो बर्गर. बिलकुल इच्छा नाही खायची, पूर्ण ब्लोटिंग झालं आहे, एकदम ॲसिडिटीसारखं बसून बसून झालं आहे. नमस्कार मंडळी, आपण आलो आहेत पुण्याला आणि आपण आलो आहेत बर्गर किंगला. राईट. ऋषीने सांगितलं की इथला बर्गर खूप फेमस आहे आणि मेन म्हणजे इथला जो बर्गर आहे, हे जे कॅफे आहे हे एक इराणी पर्सन चालवतो. इन शॉर्ट हे इराणी कॅफे आहे, बरोबर. तर इथला बर्गर आपण टेस्ट करणार आहेत. प्लस कोल्ड कॉफी पण इथली खूप फेमस आहे असं मी ऐकलेलं आहे आणि गर्दी जाम गर्दी आहे. या कॅफेबद्दल एकदम इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे इन 1989 हा कॅफे स्टार्ट केला होता, पण जो अमेरिकन ब्रांच आहे बर्गर किंग त्यांनी ह्यांच्यावर केस टाकली होती. तर 13 इयर्सपर्यंत ही केस चालू होती आणि त्यानंतर अमेरिकन जी बर्गर किंग होती ती हारली आणि हे जिंकले. तर तेव्हापासून हे बर्गर चालूच आहे आणि अजूनपर्यंत एवढा अप्रतिम प्रतिसाद आहे की अक्षरशः गर्दी जर बघितलं ना, तुम्ही मुंबईवरून इकडे येणार बर्गर खायला. येस. आणि गर्दी दाखवतो तुम्हाला आतमध्ये आता किती आहे ती. इकडे बघा, एकदम एवढी गर्दी आहे की बसायला सुद्धा जागा नाही. लिटरली पूर्ण कॅफे भरलेला आहे. बघूया आम्हाला जागा मिळते का. ॲक्च्युली आता मला कळालं की मॅडम थ्रू कळालं आणि दैवल साहेबांच्या थ्रू कळालं की हे कॅफे पहिले बीफ बर्गरसाठी फेमस होतं आणि देन आफ्टर ऑल आता आपण नॉनव्हेज बर्गर खात आहोत, चिकन बर्गर खातोय. आता ऋषीने नॉनव्हेज ऑर्डर केलंय. आता ऋषी आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे की कसं लागतंय, नक्की चिकन लागतोय की काय लागतंय. पण ठीक आहे, आता आम्ही पार्सल घेतलंय. ॲक्च्युली मूड झालाय खायचा, खाऊन देत त्यांना. अरे हे कापणार कसं, त्यांना सांगायला पाहिजे. हा कट मारून द्या असं. एक मोठा बाईट घेऊ. टेस्ट खरंच चांगला आहे, मस्त टेस्ट आहे. ब्रेड एकदम मऊ आहे, मस्त मेयोनीज आणि केचपचा असा टेस्ट येतो हलकासा. खूप असं ओव्हरलोड नाही करत आहे. पॅटीसचा टेस्ट थोडा जास्त आहे, सॉसेसचा थोडा कमी आहे, पण एक नंबर आहे. यू शुड ऑल्सो ट्राय दिस विथ कोक. आता आम्ही ट्राय करणार आहोत. यू लव्ह इट. गाईज मॅडमने हाफ केलाय आता आणि बघतो मी खाऊन. एक नंबर आहे, चांगलं आहे, लिटरली चांगलं आहे. चला गाईज आमचं सगळं आता खाऊन पिऊन झालेलं आहे आणि एकच नंबर बर्गर होता. पोट भरून खाल्ला, ढेकर येईसपर्यंत खाल्ले. 2 खाल्ले, म्हणजे मी एक खाल्ला टोटल मोठाच्या मोठा. मी अर्ध्यामध्येच फुल झाले. ऋषीनी चिकन बर्गर घेतलाय, फिश बर्गर घेतलाय, 2 फ्राईज घेतलेत. त्याला असं वाटलं की आम्ही अंगाने मोठे तर आम्ही जास्त खाऊ, पण तसं काय नव्हतं. ॲक्च्युली सगळ्या बर्गर्सच्या पुढं फेल आहे. सगळ्या बर्गर्सच्या पुढं एकच नंबर बर्गर होता आणि मला तर खूप जास्त आवडला. आणि मी आता असा विचार करतोय की बर्गर किंगवाले आम्हाला एवढे पैसे घेऊन सुद्धा एवढा कमी क्वांटिटी आणि फ्रोझन पॅटीज वगैरे का देत असतील बरं. सो आत्ताच मला ऋषीने ड्रॉप केला. बरोबर 1 वाजला रात्रीचा
आणि मी मामाकडे आलो आहे. मामा मला न्यायला येतो आहे. सो आजच्यासाठी एवढंच होतं. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. या व्लॉगचे मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे 2 पार्ट करणार आहे. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि मयूर सरांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि नवीन लग्न झाल्याच्या शुभेच्छा. खूप मस्त झालं सगळं आणि आम्ही नीट आलो घरी. सो बाय बाय.